नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश नावले. तुमचं मी कोकणी ऋषी यूट्यूब चॅनलची सहर्ष स्वागत आहे. काय तर आज चालू आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी आलेलो विरारला. तर खूप आम्हाला ग्राउंडमध्ये जाण्यासाठी खूप खटपट करायला लागते. तर तुम्हाला दाखवते या व्हिडिओ ब्लॉगमध्ये. आमच्याकडे एका ठिकाणी आम्ही चंदनसरला मी एक राऊंड मारून आलेलो आहे. तर दुसऱ्या ठिकाणी गेलेलो, पण तिथे आम्हाला काही खेळायला भेटलं नाही. कारण आमच्याच दोन टीम एका समोर अपोजिट लावलेल्या होत्या, पण त्याच्यामुळे आम्ही काही टीम खेळू शकलो नाही. तर आता जिथे आम्ही पहिला राऊंड जिंकलो तिथे आता आम्ही चाललो आहे. तर बघा जाण्याची जागा दाखवतो तुम्हाला. चंदनसरला चाललो आम्ही. हे बघा चालायची पाण्यातून चालायला लागते आम्हाला. सुकं ग्राउंड आम्ही बघतोय, पण खूप बेकार अवस्था आहे इथं. चालण्यासाठी आम्हाला धड जागा नाही आहे. हे बघा आम्ही खूप तसंही कंटाळलेलो आहे. कारण आम्ही सकाळी येणार होतो, 11:30चा राऊंड होता, पण आम्ही डायरेक्ट 3 वाजता राऊंड खेळलो आहे पहिला राऊंड. ते बघा इथे तुम्हाला आम्ही जीवदानीच्या पाठच्या साईडला जात. हे जीवदानी आहे. गोट्या तुला काय कसा अनुभव वाटतो इथं चालत? चांगला गावासारखा अनुभव येतोय, पण इथे खूप चिखल आहे, त्यामुळे खेळायला थोडा त्रास होतो. पण ओव्हरऑल चांगलं ग्राउंड आहे. ग्राउंड चांगलं आहे, पण आम्हाला जाण्यासाठी अडथळा खूप येतोय. दाखवतो तुम्हाला. चिखल भेटेल. आता सध्या पाऊस आहे, सुका आहे. हा आमचा ब्लॉगर, ज्याची एक व्हिडिओ आता सध्या ट्रेंडमध्ये आलेली आहे. कोणती किरण व्हिडिओ ट्रेंडमध्ये येते आता सध्या तरी? इंस्टाला गेली आहे आपली नामानाची होती, शिवगारनारची. हां, ओमकार पडेलाची. हां, कार्यक्रम होता त्या दिवशी. कार्यक्रम होता मस्त एकदम. कोकण कोरस 1 नंबर कार्यक्रम झाला. मस्त एकदम. सर्वांचा चांगला रिस्पॉन्स होता. 1 नंबर. नक्कीच. आता आपण म्हणजे आता लवकर ह्या आमच्या लॉंग विकेंड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लॉंग विकेंड 25 सबस्क्राईब करा. नक्की तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि कोकणी ऋषीला पण सबस्क्राईब करा. नक्कीच आपण चांगला असा सपोर्ट करून आपल्या एक कोकणातले 2 यूट्यूबर्स आहेत, त्यांना नक्कीच सबस्क्राईब फॉलो करून तरी बूट कुठं आहेत? मदत करा. इथे बुटाची आवश्यकता नाही आहे, शूजची आवश्यकता नाही. बघा आता सध्या आम्ही सुक्या ग्राउंडमध्ये चाललो आहे. ते गाव दाखव. प्रॉपर गाव आले. हे बघा, हे प्रॉपर गाव आहे विरार साईडला. आम्ही विरार साईडला आलो आहे, शेवटच्या टोकावरती. हे काही तर मेट्रोचं काम चालू आहे. द्वारकाधीश तेव्हा समोर तेव्हा. हां, हे बघा मी झूम करतो तुम्हाला. द्वारकाधी दाखवतो इथून. एवढं दिसणं नाही, लांब आहे, फिरून जायला लागतं, सरळ नाही असं. अरे भाई तू आगच होतं ना. चांगल्या पद्धतीने आपल्याला आमचा गेम झालेला पहिल्या राऊंडमध्ये. आता दुसऱ्या राऊंडसाठी आम्ही चाललो आहे. तुम्ही बघू शकता इथं खडतर प्रवास आहे. इथे पाणी आहे, सर्वीकडे पाणीच पाणी आहे. इथं जास्त जोरात पाऊस पडला तर गाडीवर राहिली. गाडीवर जाण. कुठल्या गाडीवरती? आता गोटेश्री यांची छत्री राहिलेली आहे. याची ना तू एकट्या? नक्कीच या छत्री बघा. विसर बोले आमचे गोटेश्री. हे बघा सर्व पाणी दिसतं तुम्हाला. हे द्वारकाधीश आहे. नक्कीच विजिट द्या. चांगलं एक टेम्पल म्हणून मानलं जातं आपल्या या विरार नगरीत, तसंही मुंबईमध्ये. हे पुरं जंगल आहे. तर म्हशीचं तबेला आहे. म्हणजे बघा तबेला म्हणजे म्हशीचं वगैरे आपल्याला चरताना दिसतं. तबेला फुल म्हणजे विलेज माहोल आपल्याला पाहायला मिळेल इकडे. म्हशीचं आणि इकडे पाणी वगैरे. म्हणजे असं वाटतं की गावीच आम्ही फिरतोय. या दृष्टीने चप्पल वगैरे बघा. हे आमच्या क्रिकेटपटूंची चप्पल वगैरे हातात घेऊन आम्ही प्रवास करतोय. कारण चप्पल एकदा घातली ते चप्पल परत रिटर्न भेटेल याची शक्यता कमी आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो इथे. अशा आम्ही ठिकाणी आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी आलेलो आहे. चिखलातून जायला लागते. हे बघा चिखल झालं. सर पिकनिक स्पॉट इकडे नाही किरण. तुम्ही पाहू शकता अर्धे पाय असे खाली पाण्यामध्ये चिखलामध्ये जातात. नक्कीच करा. मी कोकणी ऋषी म्हणून
क्लायमेट खूप सुंदर दिसतो आपल्याला या विराच्या नगरीमध्ये. बघा क्रिकेट प्रेमींचं प्रेम, भले किती काही झालं तरी क्रिकेट खेळायचं सोडणार नाहीत. भले किती पण चिखल असू दे, भले चप्पल हातात घेऊन जायला लागतंय बघा, तरी पण क्रिकेट खेळायला जाणार हे नक्की. तर असं चिखलातून आम्हाला जावं लागते. आणि आम्ही या ग्राउंडवरती आलेलो जिथे आम्ही पहिला राऊंड जिंकलो. ते बघा एकांचे पाय पाहू शकता. आमचा आलेला दुसऱ्याच फंक्शनसाठी, पण आला क्रिकेट खेळण्यासाठी. पण क्रिकेटचे हाऊस काय कंप्लीट होत नाही आहे. पण सध्या तो लॉगर आहे आमचा लॉंग विकेटचा. त्या चार्जिंग कमी असल्यामुळे त्याला काही करता येत नाही आहे. ब्लॉग तुम्हाला चांगला नवीन भेटला असता व्हायला. हे बघा आम्ही आमचे शूज वगैरे पाहू शकतो चिखलात. हे बघा मस्त ग्रीनरी आपल्याला पाहायला मिळते या ग्राउंडवरती. थोडं याच्यानंतर आमचा राऊंडच आहे, तर आम्ही थोड्या वेळाने राऊंड खेळूच. बघा चप्पल हातात घेऊन आम्ही तिकडे त्या पत्र्याच्या इकडनं आलो, पत्र्याच्या पाठून. तर अर्धे आमचे प्लेयर येतात काढून. तेव्हा कसे धड चालता येत नाही आहे या चिखलामधून. अनुभव खूप आम्हाला कठीण अनुभव आहे बघा. सर आमचे क्रिकेट खेळण्यासाठी बॅटिंगसाठी चांगलं पिच आहे. ओव्हरऑल पूर्ण सिमेंट आहे, पण आउटफिट जरा खराब असल्यामुळे पडायला सुद्धा भेटत नाही आहे. मस्त क्लायमेट आहे. पाऊस तरी आलेला नाही, दुपारी थोडा पाऊस पडलेला, पण तेवढा पुरता होता. पण अजूनही सुकं पीच आपल्याला पाहायला मिळते. आता आम्हाला काही घरात काही सोडणार नाहीत, कपडे वाटतं आम्हाला धुवायला लागणार आहेत. हे बघा एक ग्राउंड क्लायमेट पाहू शकता. टॉच आल्याला आम्ही टॉच उडवलेला आणि काय जायचं टॉचचं काय आलं. टॉच सध्या आम्ही हरलेलो आहे. प्रत्येक टायमाला माझा भाऊ हा व्हिडिओमध्ये बोलतो, व्हिडिओमध्ये घेत नाही. एकदा तरी व्हिडिओमध्ये पाहिजे, तर म्हणून याला आम्ही व्हिडिओमध्ये घेतो. आमचे पहिला एक बॅट्समॅन आलेला आहे, पण अजून एक बॅट्समॅन आलेला नाही. बघा तुम्ही बघू शकता, दोघा खूप लांब आहे, धावत येत आहेत, धावत. हे बघा बॅट्समॅन आहेत. एक बॅट्समॅन इथे थांबला आमचा. आता बॅटिंग आलेली आहे आमची टॉचवरून. पाहूया आता ही सेकंड मॅच असेल. सेकंड मॅचमध्ये आम्हाला काय करून आम्हाला जिंकायचं. आणि किती ओव्हरची मॅच आहे रे? 2 षटकांचा सामना आहे. पाहूया 2 षटकांचा पण कमीत कमी आम्हाला 35पर्यंत स्कोर रेटायचा, जेणेकरून आम्हाला बॉलरला जास्त प्रेशर येणार नाही, दबाव येणार नाही. पाहूया संकेत आपल्या बॅटीतून किती षटकार चौकार आपल्याला मारतो. आम्ही खूप वर्षानंतर आम्ही या विराच्या ग्राउंडवरती आलेलो आहे खेळण्यासाठी. चला आमचे पहिले बॅट्समॅन गेलेले आहेत. 2 षटकांचा सामना पाहूया. तेव्हा आमचा व्हिडिओग्राफर ज्याने एक व्हिडिओ बनवून दाखवतो बघा. दाखव व्हिडिओ दाखव बघा. दिसते का व्हिडिओ? या द्वारकाधीश मंदिराच्या इथे हे गाणं सुटेबल आहे. नक्कीच किरणने तेच पकडून आपल्याला ते गाणं अटॅच केले. आणि पाहूया आता 12 बॉलमध्ये किती आपल्याला रनांचा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो. संकेत आणि ऋतिक गेलेला आहे खेळण्यासाठी. दिसते का बघ ना.
कटर आहे कटर. मस्त क्लायमेट आहे. डॉटच्या स्वरूपात सुरुवात झालेली आहे. मारलेला फटका ग्राउंडच्या दिशेने 1 धाव. इकडे रोड आहे. कालचा बर्थडे बॉय संभाजी. हाय. हा 2 ओव्हरच्या षटकांमध्ये 30+ करायचंच आहे. काही करून मगाशी बोललेलो 35 30+ करायचंच आहे, जेणेकरून आम्हाला इझी भेटेल खेळायला. असं बरं दुसरी ओव्हरची चालू आहे. 17 रन झालेत. 2 बॉल बाकी आहेत शेवटचे. एक षटकारची गरज आहे. अरे अंकित नको थांब ना जरा. वाईट टाकला 18 झालेत. हलका टाकायला बघतोय. शेवटचे 2 चेंडू आहेत. 18 रन झालेले आहे. अरे यार चांगला फटका होता. 4 झाले पाहिजेत काही करून. त्याला घेणं स्ट्राईक वर अंक्या. आम्ही आता सेकंड राऊंडला हरलेलो आहे, पण ठीक आहे, स्कोर जास्त झालेला नव्हता, पण तरी पण आम्ही चांगला मेहनत केली. पण भेटू आता पुढच्या लॉकमध्ये. 2 ओव्हरला 22 मारलेला, तरी कमीच होते आम्हाला 2 ओव्हरलासाठी, तरी हरलो. एका बॅट्समॅनने चांगलेच बॅटिंग करून सामना जिंकून दिला. तर भेटू आता पुढच्या लॉकमध्ये. गुड बाय.